सुरू झालं. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. अखिल ब्रह्मांडाचा नायक, शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिवप्रभूच्या चरणाला अनंत वंदन करू. जगदादि जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ स्वामी, जगज्योती महात्मा बसवेश्वर, लिंगैक्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या चरणाला अनंत वंदन करू. श्रावण मास पवित्र मास आणि या पवित्र मासाच्या निमित्तानं संत ज्ञानप्रवाह या फेसबुक पेजच्या माध्यमातून आमचे आत्मीय हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गुगावले यांच्या पवित्र अशा प्रयत्नातून श्रावण आरंभ झाल्यापासून आपण दररोज भजन, कीर्तन, प्रवचन आदी सत्संगाचं श्रवण करत आहोत. 12 मासांमधला एक पवित्र मास श्रावण मास या महिन्याकडं आपण पवित्र भावनेनं पाहत असतो. या काळामध्ये आपल्याला साधना करता यावी, जप करता यावा, उपासना करता यावी, उपवास करता यावा आणि म्हणून आपण या काळामध्ये अधिकस्य अधिकम फलम, अधिक साधना करता यावी या उद्देशाने आपण प्रयत्न करत असतो. आजच्या आशीर्वचनाचा विषय आहे सुख. या जगतामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख हवंय. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो, पण ते सुख मिळवण्यासाठी ज्या प्रयत्नांची आवश्यकता आहे ते प्रयत्न केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. संतांनी आम्हाला सुखाचा मार्ग सांगितला. संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, भगवंताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. दुःख कोणाला नको आहे, दुःख कोणालाही नको आहे. सुख सगळ्यांना हवंय, मात्र दुःख प्रत्येकाला आहे. आपण म्हणत असतो, जगी असा सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तोची शोधून पाहे. आणि म्हणून आपल्याला जो सुखाचा भाव, सुखाचा ध्यास लागलेला आहे, मग हे सुख आहे कुठे आणि ते सुख मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता असं सुभाषितकाराने सांगितलं. पण मग आपल्याला जर
त्या सुखदुःखाच्या द्वंद्वाच्या पर जायचं असेल, आनंद अवस्थेला आपल्याला जायचं असेल, तर ती आनंद अवस्था मिळवण्यासाठी आपल्याला संत मार्गदर्शक आहे. संतांबद्दल सांगितलं जातं, सन्मार्गवर्तिनः संत तद्रूपेण विद्या विनय बुद्ध स एव वर्तत इति संतः. जे आपल्याला सन्मार्गाला लावतात त्यांना संत संबोधलं जातं. संत ही अवस्था आहे. आणि म्हणून त्या संतांच्या संगतीमध्ये ज्या वेळेला आपण जातो, माऊली संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज अभंगाचं प्रमाण देतात की आम्हा सुख दिसे संतांची ये पायी, संत ते अक्षयी समाधान. जर आपल्याला सुख हवं आहे, समाधान हवं आहे, तर आपल्याला संत संगतीमध्ये जाणं नितांत आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण त्या संगतीमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला मार्ग सापडतो, एक विचारधारा प्राप्त होते. आणि म्हणून त्या विचारधारेची प्राप्ती व्हावी, त्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी, याच्यासाठी पहिल्यांदा सुख कशात आहे शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या श्रावण मासामध्ये जी उपासना, जी साधना, जे जप आपण करतोय, श्रावण महिना हा विशेष करून भगवान शिवाची आराधना करण्यासाठी एक विशेष आपल्याला पर्वणी म्हटली जाते. तसं आजचा दिवस हा पुत्रदा एकादशीचा दिवस आहे. आणि एकादशीच्या दिवशी आपण हे जे आशीर्वचन श्रवण करतोय, काहीतरी आपल्याला विचारांचं धन प्राप्त होईल, आपल्याला विचारांचा एक प्रवाह प्राप्त होईल की या माध्यमातून आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. एक व्यक्ती, तैतरीय अरण्यकामधली कथा आहे. एक व्यक्ती संध्याकाळच्या वेळेला झोपलेला होता आणि झोपलेला असताना मध्यरात्रीची वेळ होती. त्याने डोळे उघडले आणि वरती असा चांदण्यांचा मोठा सागर, चांदण्यांचा खच, चंद्र सगळं त्याला पाहायला मिळालं. तो उठला आणि समोर एका डोंगराकडे पाहिलं तर त्यावेळेला त्याला असं दिसलं की तो चंद्र त्या डोंगराच्या तिथं आहे. आणि म्हणून तो व्यक्ती विचार करू लागला की आपण जर चालत चालत गेलो तर आपल्याला तो चंद्र पाहता येईल, चंद्राच्या जवळ जाता येईल. तो व्यक्ती चंद्राच्या जवळ गेला, चालत चालत डोंगर चढत 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 त्या डोंगराच्या माथ्यावरती पोचला. तिथं जाऊन बघितलं तर चंद्र अजून वरती असं त्याला दिसलं. तो अजून वरती चढत गेला. त्याला वाटलं इथं मला तो प्राप्त होईल, तरी सुद्धा त्याला तो प्राप्त नाही झाला. तो तिथपर्यंत पोहोचू नाही शकला. तो उंच डोंगरावरती गेल्यानंतर त्यानं खाली पाहिलं तर एक समुद्राचं तीर, एक समुद्राचं पात्र त्याला दिसलं. आणि त्याला वाटलं की बाबा आकाशापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही, किमान आपण समुद्राकडे जाऊ. आणि म्हणून तो पुन्हा त्या डोंगरावरून खाली उतरत उतरत खाली समुद्रापर्यंत आला. तिथं आल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की समुद्रामध्ये वेगवेगळी रत्न आहेत, आपल्याला मिळतील.
आणि म्हणून समुद्रामध्ये गेला, रत्न प्राप्त झाली. तितक्यामध्ये त्याला थोडीशी तहान लागली आणि म्हणून ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि प्यायला लागला, तर अतिशय खारट असणारं पाणी तो पिऊ शकला नाही. शेवटी समुद्रातून बाहेर आला. तहान लागलेली आहे. बाहेर आल्यानंतर थोड्या अंतरावरती गेला. एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाच्या जवळच एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये पाणी काढून त्यानं ते पाणी प्राशन केलं. त्याची तहान तृप्त झाली. सज्जनो, या कथेच्या माध्यमातून आपल्याला तात्पर्य समजून घ्यायचं आहे. सुख छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतं. आपलं मन अनेक प्रकारच्या मोहामध्ये, अनेक प्रकारच्या अपेक्षांमध्ये गुंतलं की दुःखाचं कारण ठरतं. भगवद्गीतेनं आम्हाला सांगितलं, आशा ही मनुष्यानां शरीरस्थो महान. अपेक्षा दुःखाला कारण ठरते. आणि म्हणून समाधान वृत्तीनं राहणं, समाधानाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं राहणं, हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला हे संत शिकवतात. सन्मार्गानं चालायला आपल्याला शिकवतात. आणि म्हणून संतांची प्रमाण आपल्याला सांगितली जातात की अक्षय सुखाचा लागला से ध्यास. आपल्याला जे सुख हवंय ते शाश्वत सुख पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. हे मन आहे पूर्ण तृप्त कधीच होत नाही. आणि म्हणून जे आपल्याला प्राप्त आहे त्याच्यामध्ये आपण आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आणि तो आनंद घ्यायला शिकवण्याचं काम कोण करत असतील तर संत करत असतात. आज या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला उपासना, जप, तप, साधना हे सगळं करायला आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो. कोणीतरी सांगणारा व्यक्ती पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपण ती साधना करतो. आणि ही साधना ज्या वेळेला तुम्ही सुरू करता, आरंभाला कधी कधी कंटाळा येतो, करायला नकोसं वाटतं. सामान्य मार्ग सांगितले जातात पण आपल्याला ते करायला होत नाही. आणि म्हणून आपण कुठेतरी मार्ग भरकटत जातो. आपल्याला जी साधना करायला पाहिजे, गुरुच्या, संतांच्या विचारावरती, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती जो चालण्याचा प्रयत्न करतो याला सुखाची प्राप्ती होते. एक शिष्य एका आचार्यांकडे गेला. रात्रीची वेळ होती. डोक्यावरती बरीच पुस्तकं त्याने घेतलेली होती आणि त्या सद्गुरूंच्या द्वारावरती त्यानं टकटक केली, दस्तक दिली, आवाज केला. दार उघडल्याबरोबर समोर बरीच डोक्यावर पुस्तक घेऊन एक शिष्य आलेलं गुरूंनी पाहिलं. त्यावेळेला ते गुरु म्हणले की पहिल्यांदा ही डोक्यावरची पुस्तकं यमुनेच्या पात्रामध्ये सोडून ये. जर आता वर्तमान काळातला एखादा शिष्य असता तर तो म्हणला असता, हे कसले महाराज आहेत, हे कसले सद्गुरू आहेत, एवढी चांगली ग्रंथ संपदा मी घेऊन आलो आणि हे म्हणतात की तू ते पाण्यामध्ये सोडून दे. पण शिष्यानं उपप्रश्न न करता तो यमुनेच्या पात्राजवळ गेला. त्या ठिकाणी त्यानं ती पुस्तकं सोडून दिली
आणि परत गुरुच्या द्वारामध्ये आला. गुरुच्या द्वारामध्ये आला. गुरु महाराजांनी त्याला प्रवेश दिला आणि गुरु सांगू लागले की मला अशाच शिष्याची आवश्यकता होती, की जो शिष्य गुरुकडे अत्यंत निष्ठेनं, अत्यंत श्रद्धेनं ते ज्या विचारानं चालायला सांगतात त्या विचारानं चालणारा व्यक्ती मला हवा होता आणि तो प्राप्त झाला. त्या शिष्याला षडदर्शनाचं ज्ञान दिलं. व्याकरण, न्याय, वेदांत, मीमांसा, वैशेषिक आदी सांख्यादी शास्त्राचं ज्ञान त्याला दिलं. ते ज्ञान घेणारा शिष्य म्हणजे दयानंद सरस्वती आणि त्यांचे गुरु म्हणजे गिरिजानंदजी. गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जो चालतो त्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून विश्वासानं आपण चालायला शिकलं पाहिजे. विश्वास ठेवून आपण ऐकायला शिकलं पाहिजे, करायला शिकलं पाहिजे. प्रश्न उपप्रश्न न करता गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे, संतांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची जी सुखदुःख येतात, अनेक प्रकारचं आपल्याला जे दुःख होतं, खरं तर हे दुःख होण्याचं जे कारण आहे ते आपणच आहोत. आणि म्हणून म्हटलं गेलं, सुखश दुःखश नकोपी दाता. सुखाचा अथवा दुःखाचा दुसरा कोणी दाता नाहीये, आपण स्वयंच त्याचे निर्माते आहोत. सुख निर्माण झालं तर ते आपणच केलं आणि दुःख निर्माण झालं ते सुद्धा आपल्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाकडे आपण ज्या वेळेला एका सुदृष्टीनं पाहतो त्यावेळेला आपल्याला आपल्या जीवनाचा जो भाव आहे, विशेष भाग आहे, तो आपल्याला लक्षात येतो. तमिळनाडू प्रांतामध्ये एक महान संत होऊन गेले, ज्यांचं नाव होतं थिरुवल्लुवर. एक महान संत, त्यांची अनेक ग्रंथ संपदा आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग, ते बाजारामध्ये जाऊन कपडे विकायचे. बाजारामध्ये जाऊन कपडे विकायचे. एक तरुण वयातला एक युवक त्यांच्याकडे आला आणि युवक आल्यानंतर त्या युवकानं एक त्यांच्या समोर असलेली एक साडी उचलली आणि साडी उचलल्यानंतर त्यानं ती विचारली की ही साडी किती रुपयाला आहे. संतांनी सांगितलं की ही साडी 100 रुपयाला आहे. त्या तरुण उन्मत्त असलेल्या युवकानं ही साडी बरोबर मधून फाडली आणि 2 भाग केले आणि विचारू लागला की आता या साडीची किंमत किती. त्यावेळेला तिरुवल्लुवर म्हणू लागले की या साडीची किंमत 50 रुपये. अजून त्याचा एक भाग केला आणि परत त्यांना विचारलं की आता याची किंमत किती. ते म्हणू लागले 25 रुपये. असं करता 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 एक काहीसा तुकडा त्याचा राहिला आणि तो विचारू लागला तर ह्याची किंमत किती. त्यावेळेला थिरुवल्लुवर म्हणू लागले ह्याची किंमत काहीच नाही आहे.
त्यावेळेला त्या तरुणाला आश्चर्य वाटलं, आणि आश्चर्य वाटलं, तिरुवल्लुवर म्हणू लागले, अरे ह्या चिंधीचे मी काय पैसे घेणार, ह्याचे काय पैसे घ्यायचे, ह्याचा आता काय उपयोग राहिला नाही, या साडीचा आता काय उपयोग नाही आहे, ती कोणाच्या उपयोगाला पडत नाहीये. मग तो तरुण म्हणू लागला की नाही नाही, ही साडी मी मधून मधून अशी चिंध्या होईपर्यंत फाडली, मी ह्याचे 100 रुपये तुम्हाला देतो. तिरुवल्लुवर म्हणू लागले की जी गोष्ट मी इतरांना उपयोगाला देऊ शकलो नाही, त्या गोष्टीचे, त्या वस्तूचे पैसे मी घेणार नाही. हे ऐकताच तो तरुण थोडासा वरमला आणि त्यानं तिरुवल्लुवरांची माफी मागितली. तो म्हणाला, मी हे पैसे तुम्हाला देतो. त्यावेळेला तिरुवल्लुवर नको म्हणले. नको म्हणल्यानंतर तो युवक त्यांना विचारू लागला की आता ह्या चिंध्या झालेल्या साडीचं तुम्ही काय करणार, या चिंधकांचं काय करणार. ते म्हणले, याचे पुन्हा एकदा धागे बनवून पुन्हा एकदा ह्याची मी साडी बनवणार आहे. तेव्हा त्या तरुणाला ते सांगू लागले की निर्मिती ही फार मोठी पवित्र गोष्ट आहे. निर्मितीचं मूल्य म्हणजे त्या कष्टाचं मूल्य असतं. पुन्हा हे तुकडे जोडले जाणार, ह्याची साडी तयार होणार. एखाद्या निर्मिती मागे त्याचे अनेक हात लागलेले असतात. एखादी वस्तू बनते, जशी ही साडी निर्माण झाली म्हणजे कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यापासून ते चरख्यावरती धागा बनवून त्याची सुंदर कुशलतापूर्वक साडी बनवण्यापर्यंत, वस्त्र बनवण्यापर्यंत अनेक प्रकारची कुशलता, अनेक प्रकारचं सौंदर्य, हे सगळं एकत्र आलेलं असतं आणि त्यातून एखादी गोष्ट निर्माण होते. जगणं म्हणजे आपली कृती आहे. जेव्हा कृतीतून आपण दुःख निर्माण करतो, त्यावेळेला ती कृती कुशल नाही आहे. त्यामुळे जीवनामध्ये एखादी गोष्ट करत असताना तिच्या परिणामांचा विचार, त्याच्यातून निर्माण होणारी परिणाम अवस्था आपण बघितली पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला संतांचं आगमन होतं, त्यावेळेला आपल्याला आपण आपल्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते. आपण सद्वृत्तीला येतो, आपल्यातले विकार नाहीसे होतात. भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की मन संकल्प विकल्प करतं आणि त्या संकल्प विकल्पाच्या पाशामुळे प्रत्येक जीव जखडला जातो. वीरशैव सिद्धांत हा जीवन मुक्त करणारा एक पवित्र सिद्धांत आहे की तो आपल्याला पाशातून मुक्त करतो. जो व्यक्ती सद्गुरूंचं सानिध्य करतो, संतांची संगती करतो, त्या व्यक्तीच्या जीवनातले पाश नाहीसे होतात. एक एक ग्रंथी सुटत जाते. आपण श्रीमद भागवत ज्या वेळेला श्रवण करतो, त्यावेळेला परीक्षित राजाची झालेली अवस्था आणि शुकदेवा महाराजांची, शुकदेवांसारख्या संतांची झालेली
त्या राजावरती कृपा, त्याच्यातून त्याच्या जीवनातल्या ग्रंथी जशा सुटत गेल्या आणि तो मुक्त पदाला प्राप्त झाला. म्हणून मुक्त होणं याचा अर्थ आनंद अवस्थेला प्राप्त होणं. घृणा शोकम भयम लज्जा जुगुप्सा चेति पच्चमी कुलम शीलम च जातिश्च इति अष्टोपाशः. आपल्या जीवनामध्ये संत आले की आपल्या जीवनातली घृणा, पहिला पाश, इतरांच्या प्रती द्वेषाची भावना, इतरांच्या प्रती तिरस्काराची भावना, इतरांना संकुचित समजणं, क्षुद्र समजणं, हा घृणापाश समाप्त होतो. नंतर सांगितलं शोक. खरं तर शोक याबद्दल आपल्याला सांगितलं जातं. एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडते, एखादा दुःखद प्रसंग आपल्या जीवनात घडतो, तो घडतो त्यावेळेला दुःख होतं. पण आपण काय करतो की एकच गोष्ट पुन्हा 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 तीच गोष्ट पुन्हा पुन्हा चरविताचं चरवण या पद्धतीनं पुन्हा पुन्हा ती स्मरणात आणतो आणि आपण दुःख करत बसतो. घटना एकदाच घडली पण आपल्या मनात मात्र ती सारखी सारखी घडते आणि आपल्या अंतःकरणामध्ये शोक निर्माण करते, दुःख निर्माण करते. आणि म्हणून शोक निवृत्ती होते, भयमुक्तता होते, भीती. हे सुद्धा एक प्रकारचं बंधन आहे. आणि म्हणून भीती नाहीशी होते. म्हणजे घृणा, शोक, भीती, त्याचबरोबर लज्जा, संकोच. बघा, मीराबाईंचं उदाहरण आपल्याला सांगितलं जाते की त्यांनी लाज सोडून दिली, लज्जा सोडून दिली आणि देवाशी एकरूप झाल्या. एवढंच नाही, अक्कम महादेवींचं उदाहरण आपल्याला सांगितलं, मल्लिकार्जुनाशी त्या एकरूप झाल्या. माझा पती हा माझा मल्लिकार्जुनच आहे, हा सतीपती भाव. देव हा पती आहे आणि मी त्याची सती आहे. हा सतीपती भाव म्हणजे या सतीपती भावामुळं, म्हणजे देव माझा पती परमेश्वर आहे, कारण तो माझं पतनातून तारण करणार आहे. पतनात त्रायते इति पती. आणि म्हणून लज्जा, संकोच हा सुद्धा नाहीसा होतो. जुगुप्सा म्हणजे एखाद्याकडे धिक्कारानं पाहणं, अवज्ञा करणं, हे सुद्धा समाप्त होतं. हे सगळं समाप्त व्हायला आपल्या जीवनामध्ये संतांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. कुलाभिमान, चारित्र्यशीलता, जातीभेद असे अनेक जे पाश आहेत, या पाशातून आपण निवृत्त होतो आणि आपण सद्मार्गाला चालतो. आपल्याला हवी आहे ती दृष्टी. बघा, आपण सगळेजण ग्रंथांचं पारायण करतो. ग्रंथ पारायण कशासाठी आहे? ग्रंथ पारायण केलं, ग्रंथाचं पारायण हे संतांची ओळख होण्यासाठी आहे. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत. संत समजल्याशिवाय आपल्याकडे भगवंत येणार नाही. आपल्या दुःखाचा अंत करण्यासाठी संत आवश्यक आहे. एवढंच नाही तर आपल्या जीवनामध्ये आनंदाचा वसंत फुलण्यासाठी सुद्धा संत आवश्यक आहेत. संत आले की जीवनामध्ये वसंत येतो. वसंत ऋतू जसा आला की झाडांना फळं, फुलं सगळी लागलेली आपल्याला बघायला मिळतात. तसं जर आपल्या जीवनामध्ये संत आले तर आपल्याला ही आनंद अवस्था आणि दुःख विमुक्त अवस्था, दुःख निर्मुक्त अवस्था, निवृत्त अवस्था ही आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून संतांच्या, सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आनंद येतो. पहा तुम्ही, अनुष्ठानांच्या माध्यमातून, कीर्तनांच्या, प्रवचनांच्या माध्यमातून
किंवा समाधिस्थ झालेल्या संतांच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला आळंदीसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये, कपिलधार सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्या वेळेला त्या संतांच्या संजीवन समाधीच्या जवळ जातो आणि 2-5 मिनिटं बसतो, त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची वलय, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते, एक वेगळ्या प्रकारची स्पंदनं आपल्याला प्राप्त होतात. काही संत सज्जन आपल्या गावामध्ये आले, काही आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्याकडे आले, आपल्या घराला त्यांचा पदस्पर्श झाला की आपल्याला पण मन प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो. कारण त्यांच्याकडे ते व्हायब्रेशन आहे, ती ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा देण्याचं काम संत करत असतात, सज्जन करत असतात, साधू करत असतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढा आपण व्यापक होऊ, जेवढा आपण विशाल विचार करू, तेवढी आपल्या जीवनाची नौका पुढे जाणार आहे. व्यापकता असायला पाहिजे. आणि म्हणून काही साधना सद्गुरू संत आपल्याला सांगतात, त्यावेळेला प्राप्त होते. सुरू आहे ना. या श्रावण मासाच्या निमित्तानं तसं प्रवचन, आशीर्वचन करायची म्हटलं, नेहमी थोडीशी समोर लोक बसलेली असतात आणि त्यामुळं बोलायला एक उत्स्फूर्तता येते. पण सध्याचा काळ वेगळा आहे, लोकांना ऐकायची इच्छा आहे, महाराजांना बोलायची इच्छा आहे, पण प्रत्यक्ष आपल्याला भेटायला अजून किती वेळ जातो आपल्याला माहिती नाही. ज्या फेसबुककडे आपण एक काळ गप्पा मारणारा कट्टा म्हणून पाहत होतो, आज तेच माध्यम आपल्याला एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळं थोडंसं या सोशल ह्याच्या माध्यमातून बोलताना थोडीशी लिंक तुटणं किंवा लोकाभिमुख बोलायची सवय असल्यामुळं लोक नसताना बोलणं म्हणजे फार कठीण काम होतं. आणि म्हणून असो, हरकत नाही, तरी पण हे सोशल माध्यम फार चांगलं काम करत आहे. आपला विषय सुरू होता की संतांचं आपल्या जीवनात आगमन झालं. खरं तर माणसाच्या जीवनात जी दुःख निर्माण होतात किंवा सुख निर्माण होतं, ही त्याची कल्पना आहे. माणसाची परिस्थिती कशीही असू द्या, त्याची मनस्थिती चांगली असेल तर तो सुखी असतो. बघा, आजच्या घडीला माणसं दुःखी आहेत का? जेवण मिळत नाही म्हणून दुःखी नाहीत, मला अमुकच प्रकारचं जेवण मिळत नाहीये म्हणून ती माणसं दुःखी आहेत. माणसं कपडे मिळत नाहीत म्हणून ते दुःखी नाही, तर मला अमुकच प्रकारची, अमुकच दुकानातली मला कपडे मिळत नाहीत म्हणून मी दुःखी आहे. अलीकडची तरुण पिढी तर पिझ्झा गर्वर मध्येच व्याप्त आहे आणि ते मिळत नाही म्हणून आत्ताच्या या प्रसंगामध्ये ते सुद्धा दुःखी आहे. म्हणजे प्रत्येकाच्या दुःखाची कारणं वेगळी आहेत, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. एक राजाचा मुलगा, ज्वारीचं पीक आलेलं होतं नगरामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला अशी ज्वारी शेतामध्ये यायची, त्यावेळेला ती ज्वारी पाखरांनी खाऊ नये म्हणून ती पाखरं घालवण्यासाठी गोफण असायची, लगोरी असायची. आणि त्या लगोरीच्या माध्यमातून ते दगड मारून त्या
पाखरांना घालवलं जायचं. राजाच्या मुलाला इच्छा निर्माण झाली आणि तोही राजाला म्हणू लागला की माझ्या बरोबर असलेले माझे सवंगडी, माझे मित्र सगळे लगोरीने खेळत असतात, मलाही खेळायचे. त्यावेळेला राजा त्याला म्हणू लागला की अरे तू राजाचा मुलगा आहेस, तुला गोफण खेळायचे आहे ना, तर तुला मी रेशमाची गोफण देतो. एवढंच नाही तर दगड मारायचे नाही, तुला मी त्याच्यासाठी सोन्याचे दगड देतो. राजानं त्याला सोन्याचे दगड दिले आणि मग खेळण्यासाठी तो राजाचा मुलगा शेतामध्ये गेला सवंगड्यांच्या सोबती आणि गोफणीमध्ये, त्या रेशमाच्या गोफणीमध्ये तो दगड घेतला आणि मारू लागला आणि मारल्याबरोबर एका व्यक्तीच्या पाठीत जाऊन तो दगड लागला. दगड लागल्याबरोबर ज्याच्या पाठीमध्ये दगड लागला तो व्यक्ती मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला, काय हो तुम्हाला दिसतंय की नाही, काय तुमचे डोळे फुटले की काय, वगैरे वगैरे तो बोलू लागला. थांबा, आता ज्या दगडाने तुम्ही मला मारलं तो दगडच मी तुम्हाला मारतो. बघा आतापर्यंत पाठीत दगड मारला म्हणून तो विव्हळत होता, दुःखी होत होता. ज्या वेळेला तो दगड उचलायला गेला, दगड उचलल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की दगड सामान्य दगड नाही तर सोन्याचा दगड आहे. आतापर्यंत जो दगड लागलेला वेदना देत होता, आता मात्र सुख वाटायला लागलं. आणि मग तो म्हणू लागला, अहो अहो अजून 2-4 मारा, अजून 2-4 मारा. काही क्षणापूर्वी मारलेले दगड वेदना देत होते, आता मात्र तो दगड मारण्यासाठी सांगत होता. म्हणजे सुखाची दुःखाची धारणा ही प्रत्येकाची वेगवेगळी राहते, परिस्थिती बदलते. परिस्थितीपेक्षा माणसानं आपल्या मनस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. मनस्थिती सुधारली तर परिस्थिती सुधारून जाते. आणि म्हणून ती परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक असणारे, आपल्याला मार्ग दाखवणारे सद्गुरू हवेत, संत हवे. आपली अवस्था, संसारिक लोकांची अवस्था, प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. एकदा एका शाळेमध्ये एक शाळा तपासणारे अधिकारी आले. एका वर्गामध्ये ते गेले आणि त्यावेळेला तिथं विद्यार्थी दंगा करत होते. त्याचबरोबर सगळे विद्यार्थी दंगा करत आहेत आणि शिक्षक मात्र बसलेले आहेत कुठल्या तरी ह्याच्यामध्ये. समोर 7चा पाढा लिहिलेला होता. आणि मग आता अधिकाऱ्यांनी थोडं सगळं चेक करायचं आहे म्हणल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला उठवलं आणि विचारलं, अरे 7 त्रिक किती? कोण सांगायचं 7 त्रिक 10, 7 त्रिक 9 वगैरे वगैरे. प्रत्येक जण, 60 विद्यार्थी होते, 60 विद्यार्थ्यांनी वेगवेगळं उत्तर दिलं. दुसऱ्या एका वर्गामध्ये गेले, तिथे 9चा पाढा सुरू होता आणि तिथं जाऊन त्याने विचारलं 9 त्रिक किती? प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं तर त्यानं सांगितलं की 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच सांगितलं की 9 त्रिक 27. मग त्यावेळेला असं लक्षात येतं, पहिला वर्ग हा संसारिक लोकांचा वर्ग आहे. पहिल्या वर्गामध्ये प्रत्येकाचं उत्तर वेगळं होतं. दुसरा वर्ग मात्र संत वर्ग आहे की इथं मात्र परमेश्वराचं अनुसंधान, परमेश्वराची एकरूपता, हाच एकच भाव आहे, तिथं एकत्व आहे. आणि म्हणून जो व्यक्ती अशा संतांच्या सानिध्यामध्ये राहतो, संतांच्या संगतीमध्ये राहतो, त्याला सुखाची प्राप्ती होते. शाश्वत सुख, नित्य सुख आणि अनित्य सुख
बघा, सुख या शब्दाला, सुखाच्या शब्दाची व्याख्या केली अनुकूल वेदनीयम सुखम, म्हणजे सुख ही सुद्धा वेदना आहे आणि दुःख ही सुद्धा वेदनाच आहे. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. आता अनुकूलता आहे, अनुकूलता असणारी वेदना आहे, आपल्याला आनंद येतोय. कालांतरानं आपल्याच कर्मांचं फलित झालं आणि आपल्याला दुःख व्हायला लागलं, ही सुद्धा वेदना आहे. पण या सुख दुःखाच्या पलीकडे जायचं आहे, द्वंद्वातीतम. सद्गुरू काय करतात तर या द्वंद्वातून आपल्याला मुक्त करतात. म्हणून बघा, श्रावण महिना ज्या वेळेला आपल्याकडे येतो, अनुष्ठान वगैरे होतात, वेगवेगळ्या प्रकारची साधना घडते, प्रवचन सत्र चालतात, त्यावेळेला आपल्याला एक प्रसन्नता असते. आपल्याला सकाळच्या पूजेमध्ये सहभागी व्हायचा आहे, दुपारच्या भजनामध्ये सहभागी व्हायचा आहे, सायंकाळच्या शिवपाठामध्ये, हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनांमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं. एवढंच नाही तर काही ग्रंथ लावले जातात श्रावण महिन्यामध्ये. मग रामविजय असेल, हरिविजय असेल, वेगवेगळे ग्रंथ पारायण केले जातात. एक पवित्र वातावरण, एक पवित्र ऊर्जा श्रावण मासामध्ये आपल्याला बघायला मिळते. पण ज्या वेळेला हा महिना समाप्त व्हायला येतो, त्यावेळेला मात्र आपल्याला थोडंसं मनातून दुःख वाटतं की आतापर्यंत ज्या साधनेमध्ये आपण होतो, ज्या अनुष्ठानामध्ये आपण होतो, ते समाप्त होणार आहे म्हटल्यावर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की त्या आनंदापासून उद्यापासून आपण वंचित होणार आहोत. प्रत्यक्ष तिथं तर झालेलं आहे, तुम्हाला मार्ग दाखवला, तुम्हाला आता तुमच्या सांगितलेल्या मार्गानं चालायचं आहे. आणि जो व्यक्ती अशा पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. आणि म्हणून ती आनंदाची प्राप्ती होण्यासाठी, तो आनंद आपल्याला मिळण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये ती शांतता येण्यासाठी, शांता महांतो निवसंती संतः, आपल्याला जे शांत करतात, जे स्वतः शांत आहेत, ते इतरांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतात, अशा संतांच्या संगतीचा तो परिणाम असतो. आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्यांच्या संगतीमध्ये आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण काही संकल्प केले पाहिजेत आणि त्या संकल्पाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्याला काही साधना दिली जाते, काही उपासना सांगितली जाते, नियमबद्ध केलेली साधना, बघा, काही साधनेसाठीचे नियम असतात, ठिकाण, वेळ, त्याबरोबरच उपासनेचा मंत्र, या सगळ्या गोष्टी एक होतात, त्यावेळेला उपासना फलीभूत होते. आपल्याकडं थोडीशी बहुदेव उपासना, तसं तर भगवान एक आहे, एकोहम बहुश्याम, तो एक आहे, एक एव शिव साक्षात सच्चिदानंदमयो विभू. भगवान एक आहे, पण तो एक असलेला अनेक झाला. मार्ग वेगवेगळे आहेत, पण जायचं स्थान मात्र एक आहे. आणि म्हणून कुठलीही एकच साधना जर आपण करायला लागलात, तर ती साधना आपल्याला फलीभूत होते, ती साधना आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते. आणि म्हणून त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचता यावं, याच्यासाठी एक सुंदर असं माध्यम, एक सुंदर असा प्रयत्न संत ज्ञान प्रवाह या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपले हरिभक्त परायण नवनाथ महाराज गोगावले हे करत आहेत. त्यांची सर्व संत ज्ञान प्रवाहाची सर्व टीम खरोखर लोकांना घर बसल्या, अजून सुद्धा लॉकडाऊनची परिस्थिती आहे, बाहेर जाणं कठीण आहे, पण अशा परिस्थितीमध्ये एक काळ असं वाटायचं की फेसबुक म्हणजे गप्पाटप्पांसाठी आहे, काही मोकळा वेळ घालवण्यासाठी आहे. पण आज याच माध्यमातून आपण
एकमेकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, एकमेकांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करतोय, संतांचे विचार आपल्यापर्यंत या निमित्ताने येतात. खरोखर लक्ष्मण महाराजांनी एका अभंगाच्या माध्यमातून सांगितलं होतं, आम्हा सुख दिसे संतांची ये पायी, संत ते अक्षयी समाधान. आणि म्हणून अक्षय सुख जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला संतांचं सानिध्य, संतांची संगती, त्यांच्या विचारांचं एक पवित्र मार्गदर्शन जर आपण घेत राहिलो तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येतं, सुखाची प्राप्ती होते, आपल्या सुखाच्या व्याख्या बदलून जातात आणि आनंद अवस्थेला आपण प्राप्त होतो. ही आनंद अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी याच उद्देशानं बरेच दिवस झालं, मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या अगोदर एकदा आपल्या महाराजांच्या माध्यमातून याच पेजवरती एक आशीर्वचन आमचं झालं होतं. पुन्हा एकदा महाराजांनी इच्छा व्यक्त केली की आणखीन एकदा श्रावण महिन्यामध्ये 15 दिवस आपण कंटिन्यू प्रवचन सत्र ठेवणार आहोत. स्वामीजी आपलंही एक आशीर्वचन आम्हाला प्राप्त व्हावं आणि याच उद्देशानं महाराजजींनी आम्हाला सांगितलं. खरोखरच हा एक चांगला उपक्रम या माध्यमातून राबवला जातोय. आपण सर्वजण जे श्रवण करत असलेले श्रोते, सद्भक्त, आपण सर्वजण पवित्र श्रावण महिना आहे, आपली स्वतःची साधना सुद्धा करणं आवश्यक आहे. जसं मोबाईल वापरण्यासाठी मोबाईलला चार्जिंग आवश्यक असतं, तसं हे शरीर म्हणजे भगवंताशी जोडणारा मोबाईल आहे. आज आपण सगळेजण मोबाईलवरून ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय. तसं मोबाईल वापरण्यासाठी चार्जिंग आवश्यक आहे, तसं आपल्या शरीराला जर चार्ज करायचं असेल तर साधना हे आपल्याला चार्ज करते. आणि म्हणून बघा, साधारण गुरुपौर्णिमेच्या पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत 4 महिन्याचा कालावधी हा चातुर्मासाचा कालावधी येतो. यामध्ये श्रावण महिना येतो, भाद्रपद येतो, त्याचबरोबर आश्विन महिना. यावर्षी तर अधिक मास आल्यामुळं यावर्षी चातुर्मासातले 5 महिने येतात, आश्विन महिना आणि कार्तिक महिना. तर असे हे चातुर्मासाचे. आणि ह्या चातुर्मासामध्ये आपण जेवढी जास्त साधना करू, जेवढं जास्त अध्ययन करू, जेवढं जास्त वाचन करू, तेवढी आपली तयारी होते. एवढंच नाही तर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आपण धैर्यानं, सामर्थ्यानं तोंड द्यायला शिकतो. आणि म्हणून ती शक्ती आणि ती सन्मती दयागण पार्वती परमेश्वर तुम्हाला देऊ अशी भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपण सर्वांनी आजचं आशीर्वचन श्रवण केलं. आपणा सर्वांना मी मंगलाशीर्वाद व्यक्त करतो आणि असंच कार्य महाराजींचं अजून निरंतर चालत राहावं एवढंच या प्रसंगाच्या निमित्तानं बोलून. सध्या वातावरण थोडंसं ठीक होत आहे, म्हणजे आपण स्वतःला थोडंसं याच्याकडं सकारात्मक वृत्तीनं पाहिलं पाहिजे. आपण स्वतःला थोडंसं सक्षम बनवलं पाहिजे. स्वतःला थोडंसं आपण सकारात्मक बनवलं पाहिजे. एवढंच नाही तर आपली आंतरिक शक्ती कशी वाढेल याच्याकडे आपण थोडासा भर दिला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे अनेक रोग आले, अनेक रोग गेले. काही लोकांना वाटतं की अरे कोरोना झाला म्हणजे माणूस संपला, पण खरं तर माणसं आज आजारापेक्षा आजाराच्या भीतीनं जास्त जात आहेत. आजाराचं भय नसावं असं माझं मत नाही, त्याचं भय आहे. पण जर आपण व्यवस्थित काळजी घेतली, आपण सुरक्षित राहिलो, आपल्यामुळं आपल्याकडे येणाऱ्या कोणाला त्रास होऊ नये, येणाराही सुरक्षित राहिला, थोडीशी आपण काळजी घेतली. वेळ थोडी आहे, त्रासाची आहे, दुःखाची आहे, थोडी नकारात्मकता निर्माण करणारी आहे, पण यातून सुद्धा आपण लवकरात लवकर बाहेर पडू. लवकरात लवकर आपल्याला पूर्वीसारखं आपलं जीवन
पुन्हा सुरू व्हावं या उद्देशानं सगळेजण आपण श्रावण महिन्यामध्ये भगवंताची साधना करा, भगवंताच्या नावाचं स्मरण करा. एवढंच या शुभप्रसंगी बोलतो आणि माझ्या वाणीला मी इथंच विराम करतो. ओम शांती शांती शांती.